मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. सत्ताधारी विरोधक यांच्या राजकारणापेक्षा जनतेच्या भल्यासाठी काम करणारे अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांच्या वारंवार होणाऱ्या बदलीपलीकडे आता त्यांच्या निलंबनाची मागणी जोरात होते. स्मार्ट सिटी प्रकरणात त्यांना अधिकार नसतानाही त्यांनी 20 कोटींच्या धनादेशावर स्वतःही सही केली आणि तो पैसा बिल्डरकडे वळवला, असा आरोप महापौर संदीप जोशी आणि भाजप गटनेते संदीप जाधव यांनी केला होता. त्यांनी बँकेचे पुरावे जोडून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल केला होता. या स्मार्ट सिटी प्रकल्पात कार्यरत काही महिला अधिकाऱ्यांनी मुंढे यांच्याकडून दबाव आणला जात असल्याची तक्रार केली होती. सही करण्यास नकार दिल्यावर त्यांनी त्रास देण्यात असल्याचे सांगत 2 महिला अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रारही नोंदवली होती. या सर्व घटनांमुळे आज जनतेच्या मनात एक प्रश्न आहे, नेमकं कोणाची लंका जळते आणि कोणासाठी? परंतु या दोन्ही तक्रारींवर उद्धव ठाकरेंच्या काळात कोणतीही कारवाई झाली नाही. आता मात्र या प्रकरणावर कारवाई करून तुकाराम मुंढे यांना निलंबित करावे अशी ठोस लक्षवेधी भाजपा आमदार कृष्ण खोपडे यांनी केली आहे. तुकाराम मुंढे हे नेहमीच नियमाला धरून चालणारे असल्याचे त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळतो. पण यावेळी पुराव्यासहित मांडलेल्या आरोपांमुळे खरोखर चूक झाली आहे का, की नेहमीप्रमाणे त्यांच्यावर पुन्हा राजकीय दबाव टाकला जातोय? हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. नेमकं प्रकरण काय आहे हे समजून घेण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण गोष्ट सविस्तर पाहणार आहोत. तुकाराम मुंढे हे 2005 बॅचचे प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि धडकेबाज IAS अधिकारी. त्यांच्या कठोर प्रशासकीय शैलीसाठी ओळखले जातात. गेल्या 20 वर्षात तब्बल 24 बदली ह्या त्यांचा विक्रमच आहे. नागपूर, नाशिक, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त, सोलापूर आणि जालना जिल्हाधिकारी, तसेच PMPMPLचे CMD अशा विविध पदांवर त्यांनी शिस्ते लावली आणि अलीकडेच त्यांची महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली आहे. कदाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तुकाराम मुंढे आणखी कुठे बदली होणार आहेत याचीही खात्री देता येत नाही. भाजपा आमदार कृष्ण खोपडे यांनी मांडलेल्या आरोपांनुसार माहितीच्या अधिकारातून मिळालेले दस्तावेजात मुंढे यांना अधिकार नसतानाही 5 वर्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदावर टाकण्यात आले, असा गंभीर खुलासा झालाय. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी मर्जीतल्या कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांचे नियमबाह्य पेमेंट केल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. त्याचसोबत काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या दोन्ही प्रकरणांचे FIR त्यावेळी पोलिसांकडे दाखल झाले होते. परंतु उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या दबावामुळे तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आवश्यक ती कारवाई करण्यात आली नाही, असे खोपडे यांनी ठामपणे सांगितले. फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करून तुकाराम मुंढे यांनी निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली आहे. आता प्रश्न असा, राज्य सरकार एखाद्या IAS अधिकाऱ्याला निलंबित करू शकतो का? तर त्याचे उत्तर हो आहे. राज्य सरकारकडे हा अधिकार असतो, पण त्यासाठी ठरलेली कायदेशीर प्रक्रिया पाळावी लागते. या प्रक्रियेनुसार अधिकाऱ्यांवर गैरवर्तनाचे किंवा गंभीर आरोपाचे प्राथमिक सत्यापन केले जाते. पुढील चौकशी निष्पक्षपणे व्हावी म्हणून चौकशी दरम्यान त्या अधिकाऱ्याला कर्तव्यापासून दूर ठेवण्यात येते, म्हणजेच निलंबित केले जाते. निलंबनाचे आदेश जारी केल्यानंतर 48 तासांच्या आत केंद्र सरकारला कळवणे बंधनकारक आहे. त्यानंतर DOPT डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग याकडून निलंबाची अंतिम मंजुरी घ्यावी लागते. कृष्ण खोपडे यांनी केलेल्या आरोपांपैकी आणखीन एक गंभीर मुद्दा म्हणजे मुंढे यांना येणारे लमकीचे फोन, ज्यामुळे या प्रकरणाला पूर्णपणे वेगळाच वळण मिळत असल्याचे ते म्हणतात. तुकाराम मुंढे हे राजकारणी नसल्यामुळे त्यांच्या बाजूने उभे राहणारे पक्षीय कार्यकर्ते नाही. त्यांच्यासाठी उभा राहतो ते थेट सामान्य जनता. लोक त्यांना एवढ्या जवळचे का मानतात याचे काही किस्से त्यांच्या कार्यकाळातून स्पष्ट दिसतात. 2009 मध्ये ते नागपूर जिल्हा परिषद CEO होते. एका सामान्य नागरिकाने तक्रार केली होती की गावातील दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी वेळेवर येत नाहीत. मुंढे यांनी ही तक्रार गंभीरपणे घेत अचानक दवाखान्यात धाड टाकली. तिथे डॉक्टर शिंदे आणि डॉक्टर तावरे हे दोन्ही वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे दिसतात. त्यांनी तत्काळ त्यांचे स्थानिक निलंबन आदेशित केले. यानंतर COला वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा अधिकार नाही, असा दावा करण्यात आला. पण मुंढे यांनी नियम पुस्तक दाखवत
त्यांचे निर्णय कायम ठेवले आणि त्यावेळी त्यांच्या कायद्याच्या सखोल अभ्यासाची सर्वांना जाणीव झाली. याच वर्षी 2009 मध्ये त्यांनी बदली नाशिकला अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून झाले आणि विशेष म्हणजे हे पदच त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीत पक्षात घेऊन खास तयार करण्यात आले. ही गोष्ट त्यांच्या प्रशासकीय प्रतिमा आणखीन मजबूत करणारी ठरली. मात्र वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली होऊन त्यांना एखादी आणि ग्राम उद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मुंबईत पाठवण्यात आले. तिथेही त्यांना नियमाच्या काटेकोर वापर सुरू ठेवताच त्यांची पुढील नियुक्ती जालना जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली. जालन्यात पाण्याचा तीव्र प्रश्न होता. जायकवाडीकडून पाणी आणण्याचा प्रकल्प तब्बल 6 वर्ष रखडला होता, पण मुंडे यांनी तो केवळ 3 महिन्यात पूर्ण करून दाखवला. ही त्यांची सर्वात उल्लेखनीय कामगिरी मानली जाते. त्यानंतर पालकमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत निसंवाद झाल्यानंतर त्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करून पाठवण्यात आले. काम करताना जलयुक्त शिवार योजनेत त्यांनी तब्बल 282 टँकरवर अवलंबून असलेले गावाचे लोकसहभाग वाढवला आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात टँकरची गरज 30 ते 40% कमी करून दाखवली. या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले. सोलापूरतील पंढरपूर वारीची जबाबदारी असताना त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला. मुख्यमंत्री सोडून व्हीआयपींचे विशेष दर्शन बंद केले आणि ट्रस्टच्या विरोधात जाऊन पांडुरंगाचे दर्शन 24 तास सर्वांसाठी खुले ठेवले. हा निर्णय जनतेत प्रचंड लोकप्रिय ठरला, पण काही प्रस्थापितांना यांचा जनतेच्या प्रती झुकाव खटू लागला. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवूनही त्यांची प्रतिमा आणि लोकभिमुख काम करण्याची शैली प्रशासनाला काहींना अस्वस्थ करत होती. पदभार ठेवणे शक्य नसल्याने त्यांना घाट्यात चाललेल्या पुण्यातील PMPML म्हणजेच PMPL या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त करण्यात आले. PMPML आधीच प्रचंड आर्थिक अडचणीत होती आणि त्यावर कोर्ट कचेरी सुरू होती. त्यामुळे मुंडे यांना आरोपांच्या भोवऱ्यात ओढण्याचा डाव असल्याचंही बोललं जात होतं. तिथेही मुंडे यांनी कोर्टात सर्व आवश्यक पुरावे सादर करत महिन्याला फक्त 6 लाख प्रवासी असलेली PMPL बस सेवा सुरळीत करून लाखोपर्यंत पोहोचवली. सेवा क्षमता जी 40% वर होती ती थेट 100% पर्यंत नेली आणि PMPL पहिल्यांदाच घाट्यातून नफा कमवणाऱ्या टप्प्यावर पोहोचली. आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणाहून त्यांची बदली झाली त्या प्रत्येक ठिकाणी जनता रस्त्यावर उतरून विरोध करत आली आहे. परंतु सत्ताधारी विरोधक आणि खुर्चीत माजलेल्या काही अधिकाऱ्यांच्या दबावामुळे सरकारला त्यांची बदली करावीच लागली. हे वास्तव सतत दिसत राहिलं आहे. आता मात्र फक्त बदली नव्हे तर थेट निलंबनाचीच मागणी सत्ताधारी आमदारांकडून होत असल्याने यावेळी सरकार नेमकी काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण आर्थिक शिस्त लावणारे, नियमावरती काम राहणारे